हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत क्लास 10th मॅथ 1 प्रॅक्टिस सेट 1.1। आपण हा सेकंड व्हिडिओ आहे आपला। याच्या अगोदरचा पहिला क्वेश्चन झालेला आहे आपला आणि दुसरा क्वेश्चन पण स्टार्ट केलं होतं त्या फर्स्ट व्हिडिओमध्ये। त्याच्यातला पहिला क्वेश्चन झाला होता। आता आपण सेकंड क्वेश्चनपासून सुरू करत आहोत। तर सेकंड क्वेश्चनमध्ये पहा, आपल्याला इथं दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, त्याच्यामधून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे। तर सुरुवातीला काय करायचं पहा, सर्वप्रथम तुमची पहिली स्टेप काय असणार आहे, अशी तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतात, त्यांना नेमिंग देऊन घ्यायचं आहे। तुम्हाला नावं द्यायचे आहेत दोघाला पण। कसं नाव द्यायचं आहे, हे जो पहिलं इक्वेशन आहे त्याला लिहायचं आहे असं तुम्हाला x + 7y इज इक्वल टू 10, याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहायचा आहे। त्याच्यानंतर हा इक्वेशन आहे, हा काय आहे 3x - 2y इज इक्वल टू 7, याला इक्वेशन नंबर 2 द्यायचा आहे। पहिली स्टेप तुमची असणार आहे की दोन इक्वेशनला असे नावं द्यायचं, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड। त्याच्यानंतर हे दोन इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे तिथं एक्स व्हेरिएबल आहे, इथं वाय व्हेरिएबल आहे, इथं सुद्धा एक्स आहे, इथं वाय व्हेरिएबल आहे। या दोन व्हेरिएबलच्या बाजूला जो नंबर असतो तो कोएफिशियंट असतो। मग ह्या वायच्या बाजूला जो नंबर आहे तो 7 आहे। 7 काय वायचं कोएफिशियंट आहे। या एक्सच्या बाजूला काही नाही म्हणजे काय असते 1 असते, म्हणजे एक्सचं कोएफिशियंट किती आहे 1 आहे। इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे 3 आहे आणि इथं वायचं कोएफिशियंट किती आहे -2 आहे। किती आहे -2 आहे। तर मग आपल्याला काय करायचं आहे, दुसरी स्टेप काय करायची आपल्याला की ह्या कोएफिशियंट जे आहेत ते कोएफिशियंट सारखे करायचे आहेत। एकतर तुम्ही वायचे कोएफिशियंट सारखे बनवा किंवा तुम्ही एक्सचे कोएफिशियंट सारखे बनवा, दोघांपैकी एक कोएफिशियंट आपला सारखं घ्यायचं आहे। तर आता मला सांगा, जर आपण वायचं कोएफिशियंट सारखं बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ह्या 2नं आपल्याला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 7 बनते का हे 2 पहा। 2ला 3नं मल्टिप्लाय केलं तर 6 होते, 2ला 4नं मल्टिप्लाय केलं तर 8 होते, 2ला 5नं मल्टिप्लाय केलं तर की 10 होते, पण 7 बनत नाही। म्हणून आपण काही जरी केलं तरी ह्याची कोएफिशियंट सारखे होत नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर आपण कशानं पण। तर आपण काय करूया, ह्या एक्सचे कोएफिशियंट सारखे करण्याचा प्रयत्न करूया। तर एक्सचं कोएफिशियंट सारखं होऊ शकते मित्रांनो। कसं होऊ शकते, इथं पहा एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, मग ह्याला जर आपण 3नं मल्टिप्लाय केलं तर इथं 1 असल्यामुळं 3 × 1 3 होते आणि 3x येते, आणि इथं सुद्धा किती आहे 3x आहे, म्हणजे 3x कोएफिशियंट आपलं सारखं होते। तर आपण काय करूया, याच्यामध्ये आपल्याला इथं 3 आणण्यासाठी इक्वेशन नंबर फर्स्टला 3नं मल्टिप्लाय करूया, म्हणजे कोएफिशियंट सारखे होतात। मग आपण काय करूया, इथं लिहायचं आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट कितीने बाय 3नं मल्टिप्लाय करू। तर इक्वेशन फर्स्ट आहे, मी इथे लिहितो पहा x + 7y इक्वल टू 10, इक्वेशन फर्स्टला। मग आपण 3नं मल्टिप्लाय करू, प्रत्येक स्टेपला करायची पहा। पहिलं 3 × हे x लिहितो मी, प्लस नंतर 3 × 7y लिहितो इक्वल टू, नंतर 3 × काय करणार 10 करणार। मग आता आपण प्रत्यक्षात मल्टिप्लाय करू। हे बघा 3 × x काय होते 3x होते, नंतर प्लस हे 3 × 7 किती होते 7 3 जा 21, हे 21y इज इक्वल टू 3 10 जा किती होते 30 होते, आणि हे जे इक्वेशन आहे आपलं इक्वेशन नंबर थर्ड असणार आहे। मग तुम्हाला आता पहा, आपण काय केलो, इक्वेशन नंबर फर्स्टलाच इक्वेशन नंबर थर्ड बनवलो। कधी बनवलो, त्या इक्वेशन नंबर फर्स्टला 3नं मल्टिप्लाय केल्यानंतर। तर आता काय करायचं आपल्याला पहा, इथं 3x आहे आणि इथं सुद्धा काय 3x आहे पहा, दोन्ही कोएफिशियंट आपण आता इथं सारखे केलो। कोएफिशियंट सारखे केल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, त्या जे सारखे कोएफिशियंट आहेत ज्या व्हेरिएबलचे, ह्या एक्स व्हेरिएबलचं 3 इथं आहे, इथं पण एक्स व्हेरिएबलचं 3 इथं आहे। कोएफिशियंट सारखे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासमोर सिम्बॉल कोणता आहे बघायचं आहे, साईन कोणता आहे। या 3xच्या समोर काय नाही म्हणजे काय प्लसच आहे, या 3xच्या समोर काय नाही म्हणजे काय प्लसच आहे। जेव्हा सिम्बॉल सारखे असतात, प्लस प्लस असतात, तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे। तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे। मायनस मायनस असतात तेव्हाही तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्टच करायचं आहे त्या दोन इक्वेशनचं। जेव्हा सिम्बॉल प्लस किंवा मायनस असेल तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला ॲडिशन करायचं आहे, मायनस किंवा प्लस असेल तरी काय करायचं आहे तुम्हाला ॲड करायचं आहे त्या दोन इक्वेशनला, हे लक्षात ठेवा तुम्ही। तर पहा आता याच्यासमोर प्लस आहे, ह्याच्यासमोरही प्लस आहे, मग प्लस प्लस असेल तर काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे। आणि का करायचं आहे, कारण आपल्याला ते प्लस प्लस सिम्बॉल जे आहेत त्याला
कॅन्सल करायचं आहे, एक प्लस बनवायचं आहे, एक मायनस बनवायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्ट करशाल तेव्हाच ते सिम्बॉल काय होतील, चेंज होतील. का चेंज होतील त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोच मित्रांनो. तर आपण काय करूया, दोघांचं सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्ट करते वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करतो, म्हणजेच मोठ्या इक्वेशनमधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. तर मोठं इक्वेशन लहान इक्वेशन कसं ओळखायचं, इक्वल टूच्या पलीकडे जो नंबर असतो त्याला बघून. इथं 7 आहे, इथं 30 आहे, मग मोठं इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन 3 आहे. मग आपल्याला मोठ्या इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं आहे काय, नाही, लहान इक्वेशनला, म्हणजे एक सबट्रॅक्ट करायचं आहे आपलं इक्वेशन नंबर 2ला. मग इथं लिहूया आपण सबट्रॅक्ट इक्वेशन, कोणता इक्वेशन, सेकंड, फ्रॉम कशामधून करणार आहोत आपण, इक्वेशन थर्डमधून काय करायचं आपल्याला, इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं. मग इक्वेशन थर्ड म्हणजे मोठे इक्वेशन थर्ड आहे, याला पहिलं लिहू आपण. इथं लिहितो पहा मी 3x नंतर प्लस 21y इज इक्वल टू किती, 30. मग नंतर पहा इक्वेशन नंबर सेकंड लिहितो. इथं पहा 3x होते, नंतर इथं मायनस 2y होते इज इक्वल टू किती आहे, तिथं 7 आहे. मग इथं सबट्रॅक्शन आपण करत आहोत, इथं मान्य केलो. मग एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करता तेव्हा हे जे खाली इक्वेशन लिहिलात तुम्ही, त्या इक्वेशनचे सिम्बॉल चेंज होतात. या 3xच्या समोर काही नाही म्हणजे काय होते, प्लस आहे, तर प्लसचं काय होतं ते मायनस होते. मग प्लसचं काय बनवायचं, मायनस करून टाकायचं. तर पहा इथं 2y आहे, 2yच्या समोर काय प्लस आहे, मायनस आहे. मायनसला काय करायचं आहे तुम्हाला, प्लस करायचं आहे, कारण सबट्रॅक्शन करते वेळेस हे खालचं जे इक्वेशन आहे त्याचे सिम्बॉल चेंज करायचे असतात. या 7च्या समोर काय नाही म्हणजे काय, प्लस आहे, तर प्लसचं काय करायचं आपल्याला, मायनस करायचं आहे. सिम्बॉल तुम्हाला चेंज करायचं आहे. कधी करायचं आहे, जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करता तेव्हा खालच्या नंबरचे किंवा खालच्या इक्वेशनचे सिम्बॉल चेंज होतात. तर पहा इथं प्लस 3x आहे, इथं मायनस 3x आहे, तर हे आपल्या इथं असं कॅन्सल होऊन जाते. ह्या कॅन्सल करण्यासाठीच आपण काय करतो, याला सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन केल्यानंतर एक जे 3x आहे, इथं पण 3x आहे, या दोघांपैकी एकाला काय होते, मायनस येते. मायनस आल्यानंतर एक प्लस एक मायनस आपण इथं कॅन्सल करू शकतो. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. पहा सारखी असेल तर आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. इथं प्लस प्लस होतं म्हणून आपण काय केलो, सबट्रॅक्ट केलो. मायनस मायनस होतं तरी सबट्रॅक्ट करतो. जेव्हा विरुद्ध असतात, एक प्लस एक मायनस, तर इथं एक प्लस एक मायनस असेल तर सबट्रॅक्ट करायची गरज आहे का, नाही, डायरेक्ट कॅन्सल होतात. प्लस लिहिलं तर आपण प्लस केलो तर, कारण इथं सारखे होते म्हणून आपण सबट्रॅक्ट केलो. अपोजिट असतील तर तुम्ही काय करणार, मायनस करणार. असे सुद्धा क्वेश्चन पुढे येतातच. आता पहा ह्यांच्या दोघांचं किती, प्लस आहे, याच्यासमोर प्लस आहे, प्लस प्लस काय होते, ॲडिशन होते. 21y प्लस 2y किती होते, 23y होतात मित्रांनो. किती y होतात, 23y होतात. आणि पहा एकाला प्लस आहे, एकाला मायनस आहे, मग काय होते, 30मधून 7 गेलं तर किती होतात, 23 होते मित्रांनो. किती होते, 23. मग आता आपण काय करूया, यांच्या दोघांचं इथं 23 आहे, हे चिटकून असल्यामुळं इंटूचं रिलेशन असतं, इकडे जाऊन काय होते, डिवाईडमध्ये जाते, म्हणजे y इक्वल टू 23 डिवायडेड बाय काय होते, 23. म्हणजेच yची व्हॅल्यू काय भेटते, 23 1 जा 23, म्हणजे yची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 1 भेटली मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला yची व्हॅल्यू 1 काढायचं आहे. थोडं वेळ लागत आहे, पण आपल्याला पूर्ण कन्सेप्ट इथे समजून घ्यायचं आहे. आता yची व्हॅल्यू भेटली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू कशी काढणार तुम्हाला हे yची व्हॅल्यू पुट करायची आहे. पुट y इक्वल टू 1 इज इन इक्वेशन, कोणत्या पण इक्वेशनमध्ये पुट करायचं तुम्ही. इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करू शकता, इक्वेशन 2मध्ये पुट करू शकता, इक्वेशन 3मध्ये करू शकता. कोणतं सोपं आहे ते आपण फर्स्टमध्ये करूया का, फर्स्टमध्ये करूया. फर्स्ट इक्वेशन सोपं आहे, इक्वेशन फर्स्टमध्ये. मग आता आपण इथं इक्वेशन फर्स्ट लिहून घेऊया. इथे लिहितो मित्रांनो, पहा मी x प्लस 7y इज इक्वल टू 10. मग yची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे इथं y असल्यामुळे आपण लिहूया x प्लस, यांच्या दोघांमध्ये इंटूचं रिलेशन असतं, 7 इंटू yची व्हॅल्यू 1 आली, इक्वल टू किती आहे, 10 आहे. म्हणजे जिथं एक्सला एक्स प्लसला प्लस, 7 1 जा 7 इक्वल टू 10ला 10. मग आता इथं काय होते मित्रांनो, हे जे प्लस 7 आहे तिकडे जाऊन काय होते, मायनस 7 होते, 10 मायनस 7. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती भेटते मला, 10मधून 7 गेले 3 भेटतात. मग अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू किती काढलो आपण, 3 काढलो. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला असं सोल्युशन म्हणून लिहायचं असते. सोल्युशनमध्ये x, y, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे म्हणून पहिले लिहायचं, y किती आहे, 1 आहे म्हणून 1 शेवटी लिहायचं. मग तुम्हाला हे लास्टची स्टेप लिहावंच लागेल. अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायचे. ज्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. तर पहा मित्रांनो, ह्या क्वेश्चनला जितकं तुम्हाला स्लो सांगायचं होतं मला तेवढं सांगितलेलं आहे. जे कन्सेप्ट तुम्हाला कळले नसतील तर व्हिडिओ सुरुवातीपासून पहा, एकदम व्यवस्थित कळून जाईल. याच्यानंतर आपण हे सेकंड नंबरचं झाला, थर्ड नंबरचा क्वेश्चन घेऊया.
तुम्हाला थर्ड नंबरचा क्वेश्चनसुद्धा ॲज इट इज तसाच करायचा आहे. फक्त तुम्हाला पहिली स्टेप ध्यान ठेवायची आहे. पहिली स्टेप काय, 2 इक्वेशन दिलेले असतात त्यांना नेमिंग द्यायचं. तर आपण तसंच करूया. इथं काय आहे 2x - 3y इज इक्वल टू 9, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर पहा 2x + y इज इक्वल टू किती आहे 13 आहे, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊया. तर पहा पहिली सुरुवात तुम्हाला अशीच करायची आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. तर मग त्याच्यानंतर कोइफिशियंट सारखे करायचं आहे तुम्हाला, म्हणून सांगितलं मी तुम्हाला. तर पहा इथं वायचं कोइफिशियंट 3 आहे, ह्या वायचं कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. मग पहा इथं 2x आहे, इथं 2x आहे, कोइफिशियंट ऑलरेडी सारखे आहेत, सारखे करायची गरज नाही. आता आपल्याला जर सारखे असतील तर सारखे करायची गरजच नाही. तर पहा मित्रांनो, तर आता सारखे आहेत, तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांच्या दोघांसमोरचे सिम्बॉल बघायचे आहेत. सिम्बॉल्स कसे आहेत, याच्यासमोर काही नाही म्हणजे प्लसच आहे, याच्यासमोर काही नाही म्हणजे प्लसच आहे. जेव्हा सिम्बॉल प्लस प्लस असेल तेव्हा काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, सबट्रॅक्शन. मग परत एकदा आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग मोठं इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन नंबर 13. हे 13 असल्यामुळे इक्वेशन नंबर 2 मोठं आहे, लहान इक्वेशन हे आहे. मग इक्वेशन फर्स्टला आपण सबट्रॅक्ट करूया. मग इथे लिहायचं, इथं काय लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन कोणतं सेकंडमधून आपण सबट्रॅक्ट करत आहोत. मग आता मोठे इक्वेशन पहिलं लिहूया. काय आहे 2x + y इज इक्वल टू किती 13. त्याच्यानंतर छोटं 2x - 3y इज इक्वल टू किती आहे 9 आहे. मग याला आपण सबट्रॅक्शन करत आहोत. सबट्रॅक्शन करताना काय होते तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, एक स्टेप सांगितलं की जेव्हा सबट्रॅक्शन करतात तुम्ही 2 इक्वेशनचं, तेव्हा खाली जे इक्वेशन आहे त्याचे सिम्बॉल चेंज होतात. याच्यासमोर प्लस आहे काही नाही म्हणजे, मग हे काय होणार -2x होणार. याच्यासमोर मायनस आहे तर हे काय होणार +3y होणार. याच्यासमोर किती आहे प्लस आहे तर हे काय होणार मायनस होणार. मित्रांनो प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, असं सिम्बॉल चेंज करायचं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो 2 इक्वेशनचं. आता पहा इथं +2x आहे, इथं -2x आहे, हे डायरेक्ट कॅन्सल होतात म्हणजेच इलिमिनेट होतात. मग इथं पहा इथं +1y आहे, इथं +3y आहे, म्हणजे हे टोटल किती y होतात मित्रांनो, पहा हे होतात टोटल आपले 4y होतात. हे 4y इज इक्वल टू, याला प्लस आहे याला मायनस आहे, प्लस मायनस असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. मग 13मधून जर आपण 9 काढलो तर किती होतात मित्रांनो, पहा 4 होतात, म्हणजेच इथं काय आलं 4 आलं आपलं. मग आता इथं मला सांगा हे 4y इक्वल टू 4 आहे, हे y आणि 4 याच्यामध्ये कशाचं रिलेशन आहे, इंटूच आहे. मग ह्या yची व्हॅल्यू काढायचं असेल आपल्याला तर हे 4 इंटूमधलं इकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते, म्हणजेच y इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 होते. म्हणजेच yची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला 4 × 1 = 4, म्हणजे yची व्हॅल्यू किती भेटली 1 भेटली. परत एकदा yची व्हॅल्यू आपण काय काढलो 1 काढलो. आता त्याच्यानंतर आपल्याला xची काढायची, तर मग xची कसं करणार तुम्ही, ही व्हॅल्यू पुट करणार, y इक्वल टू 1 इज इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायचं, कोणत्या पण एक तुम्हाला जे सोपं वाटते ते. आपण इक्वेशन नंबर काय करूया फर्स्टमध्येच ठेवूया, इक्वेशन नंबर फर्स्ट. मग आता पहा वायची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. आपण इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवलं तरी चालते, फर्स्टमध्ये ठेवलं, आता यावेळेस 2मध्ये ठेवूया, कारण पहिलं फर्स्टमध्ये ठेवलं होतं, आता मग 2मध्ये ठेवूया. इक्वेशन 2 काय इथं आहे, आपण इथं लिहून घेऊया. काय आहे 2x + y इज इक्वल टू 13, हे इक्वेशन नंबर 2 आहे. y जिथं आहे तिथं 1 ठेवायचं. इथं पहा 2x ला 2x जसच्या तसं, प्लसला प्लस, इथं y आहे, yच्या जागी 1 ठेवलो, इथं 13ला 13. मग आता पहा हे 2x ला 2x असंच ठेवू, हे +1 तिकडे जाऊन काय होते -1 होते, म्हणजे 13 - 1 होते. म्हणजे पहा 2x ला 2x, हे 13मधून 1 गेले किती उरतात 12 उरतात. म्हणजेच x इक्वल टू काय होते मित्रांनो 12 डिवायडेड बाय 2 होते, कारण हे इंटूचं 2 तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते. म्हणजेच x इक्वल टू काय येते 2 × 1 = 2, 2 × 6 = 12, म्हणजे xची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 6 भेटली. अशा प्रकारे xची व्हॅल्यू आपण 6 काढलो. मग शेवटी तुम्हाला लिहायचं आहे, ह्यालासुद्धा हाफ मार्क असते. कसं सोल्युशन म्हणून लिहायचं, तुम्हाला सोल्युशन लिहायचं आहे. नंतर एका ब्रॅकेटमध्ये x, y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिलं एक्सची व्हॅल्यू 6 भेटली आपल्याला, नंतर वायची व्हॅल्यू 1 भेटली, असं तुम्हाला शेवटी सोल्युशन लिहायचं आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता मित्रांनो. आता आपण करूया क्वेश्चन नंबर 4. तर पहा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, पहा क्वेश्चन नंबर 4 दिलं तुम्हाला, हे m आणि n च्या स्वरूपात. मग पहिली स्टेप काय असणार आहे तुमची, याला नेमिंग द्यायचं. तर काय करूया आपण 5m - 3n इज इक्वल टू 19, याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहूया. मग त्याच्यानंतरचं काय आहे m - 6n इज इक्वल टू -7, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊया. तर आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नावं दिल्यानंतर दुसरं काय करायचं आहे, कोइफिशियंट सारखे आहेत का बघायचं. मग आपण आपल्याला इथं पहा, इथं mच्या बाजूला किती आहे, mच्या बाजूला आहे आपल्याकडे
5 आहे. इथं एमच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे. इथं एमच्या बाजूला कोइफिशियंट -3 आहे. इथं किती आहे -6 आहे. इथं पण कोइफिशियंट सारखे नाहीत. मग आपण दोघांपैकी कोणाचे तर एक काय करूया कोइफिशियंट सारखे करण्याचा प्रयत्न करूया. आता इथं पण प्लस प्लस आहे, इथं पण इथं मायनस मायनस आहे, इथं प्लस प्लस आहे. सिम्बॉल तर दोघांचे पण सारखेच आहेत. तर आपण काय करूया ह्या इथं 5m असल्यामुळं इथं 5 आणण्यासाठी आपण इक्वेशन नंबर ह्या सेकंडला 5नं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया. मग आपण ह्या सेकंडला काय करूया 5नं मल्टिप्लिकेशन करू म्हणजे इथं 5 येते. मग आता इथं मी लिहिणार आहे मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने 5ने. मग आता मी इथे लिहितो पहा मित्रांनो m-6n इज इक्वल टू -7. तर ह्याला m 5नं करूया m × 5 × m -5 × 6n इज इक्वल टू 5 × किती -7. असं प्रत्येक स्टेपला तुम्हाला 5नं मल्टिप्लाय करायचं आहे. कारण आपल्याला इथं 5 आहे आणि इथंसुद्धा 5 आणायचं आहे. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती होते 5m होते हे मायनस ह्यांचं किती होते 30 होते 30n होते. मग ह्यांचं किती होते -35 होते. मित्रांनो ह्याला द्यायचं आहे तुम्हाला इक्वेशन नंबर 3. ह्याला काय द्यायचं आहे तुम्हाला इक्वेशन नंबर 3 द्यायचं आहे. तर आता पहा इथं 5m आहे, इथं पण 5m आहे. दोघांचे कोइफिशियंट सारखे झाले. मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे की ह्यांचं सिम्बॉल बघायचं. ह्याच्यासमोर प्लस आहे ह्याच्यासमोर प्लस आहे. जेव्हा सारखे सिम्बॉल असतात तेव्हा सबट्रॅक्ट करायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मोठं कोणतं आहे छोटं कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. इथं मायनसमधून -30 असल्यामुळं हे लहान आहे ते मोठं आहे. मग आपण काय करू सबट्रॅक्ट करू इक्वेशन 3ला. मग इथं लिहायचं सबट्रॅक्ट. हे सगळी स्टेप तुम्हाला लिहावं लागेल मित्रांनो. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम कशामधून फ्रॉम इक्वेशन फर्स्टमधून. मग इक्वेशन फर्स्ट पहिले लिहूया आपण. हे 5m - 3n इज इक्वल टू किती आहे 19. त्याच्यानंतर पहा 5m - 30n इज इक्वल टू किती आहे -35. आपण याला सबट्रॅक्ट करूया. मग आता सबट्रॅक्ट करतोय खालचे सिम्बॉल चेंज होतात. इथं प्लस असल्यामुळं काय होते हे मायनस होते. इथं मायनस असल्यामुळं काय होते हे प्लस होते. इथं मायनस असल्यामुळं काय होते हे प्लस होते. सिम्बॉल चेंज झाले. हे +5m - 5m कॅन्सल. मग इथं प्लस आहे इथं मायनस आहे. तर काय होते मित्रांनो 30मधून 3 काढायचं आहे. कारण मायनस प्लस काय होते हे सबट्रॅक्शन होते. किती होते 27n होते मित्रांनो 27n. मग आता इथं मला सांगा आता इथं प्लस आहे इथंसुद्धा किती आहे प्लसच आहे. प्लस प्लस असेल तर ॲडिशन होते. म्हणजे पहा हे 9 आणि 5 किती होतात 14. 14ला 4 त्याच्यानंतर कॅरी 1. मग हे 2 हे 3 हे किती होतात 5. मग आता इथं एनची व्हॅल्यू काढायचं आहे. मग काय होते एन इथंच असते आणि हे 54 जसं तसं डिवायडेड बाय 27. हे बघा 17. मग आता इथं आपण 27ने डिवाइड करायचं. म्हणजे n इक्वल टू किती होते 27 1 जा 27 2 जा 54 होते. म्हणजे nची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2 भेटली. nची व्हॅल्यू 2 भेटली. मग आता आपल्याला mची व्हॅल्यू काढायची. मग कसं करणार तुम्ही हीच व्हॅल्यू ठेवणार. पुट n इज इक्वल टू 2 इज इन इक्वेशन कोणतं इक्वेशन तुम्ही फर्स्टमध्ये ठेवू शकता सेकंडमध्ये बी ठेवू शकता. मग आपण काय करू इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवूया. इथं अवघड आहे म्हणून सोप्यामध्ये बी ठेवू शकता तुम्ही. इथं ठेवू आपण इक्वेशन नंबर सेकंडमध्ये. तो पण सोपंच आहे. मग इक्वेशन सेकंड काय आहे पहा m - 6n इज इक्वल टू -7. तर पहा इथं nची व्हॅल्यू 2 ठेवायचं आपल्याला. m - 6 इंटू किती आहे 2 आहे इक्वल टू किती आहे -7 आहे. म्हणजेच काय होतं m इक्वल टू म्हणून सॉरी हे मायनस आहे. हे बघा m हे -6 किती होते 12 होते. 6 2 जा 12. नंतर काय होते -7. मग आता पहा मित्रांनो पुढची स्टेप काय होते. तर हे पुढची स्टेप मी इथे लिहितो काय आहे ते m - 12 इज इक्वल टू -7 हे असं आहे. मग आपण काय करू शकता याला हे जे -12 आहे तिकडे जाऊन काय होते +12 होते. m इक्वल टू -7 जसच्या तसं तिकडे जाऊन काय होते +12 होते. म्हणजेच m इक्वल टू तर पहा एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होते. 12मधून जर आपण 7 काढून टाकलो तर किती होते मित्रांनो 12मधून 7 काढलं तर 5 होते. मग mची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 5 भेटते. मग शेवटी तुम्हाला लिहायचं आहे सोल्युशन म्हणून हे आठवणीने लिहायचं आहे. आता n असल्यामुळे m आणि n लिहायचं. mची व्हॅल्यू पहिलं 5 भेटली आपल्याला नंतर nची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. मग हे तुम्हाला असं सोल्युशन शेवटी लिहायचंच आहे मित्रांनो. पहा हे क्वेश्चनसुद्धा तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
त्याच्यानंतरचा आपण इथं क्वेश्चन्स पाहूया. तर आता लास्ट क्वेश्चन म्हणजे या व्हिडिओचा आपला हे लास्ट क्वेश्चन असणार आहे. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊया. तर पहिली स्टेप काय आहे पहा मित्रांनो, 5x + 2y = -3 याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचं. नंतर किती आहे, x + 5y = किती आहे 4 याला इक्वेशन नंबर सेकंड द्यायचं. मग कोइफिशियंट सारखे आहेत का बघायचं. पहा इथं 5x आहे, इथं x आहे फक्त, इथं 2y आहे, इथं किती आहे 5y आहे. कोइफिशियंट कशाचे पण सारखे नाहीत. इथं 5x आहे, इथं पण 5x आणण्यासाठी आपण जर 5नं मल्टिप्लिकेशन केलं याला तर इथं 5 येते मित्रांनो. मग आपण काय करूया, इथं डायरेक्ट ह्याला 5 आणण्यासाठी इक्वेशन नंबर 2ला 5नं मल्टिप्लाय करूया. मग इथं तुम्हाला लिहावं लागेल असं, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने 5ने. मग पहा इथं आहे x + 5y = 4 हे इक्वेशन सेकंड आहे. मग इथं आपण 5 × x + 5 × 5y प्रत्येक स्टेपला मल्टिप्लाय करायचं, 5 × 4 सगळ्याला आपण मल्टिप्लिकेशन लिहिलं. मग यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5x होते, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 25y होते, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20 होते. हे येतं इक्वेशन नंबर थर्ड. अशा प्रकारे आपण इक्वेशन नंबर थर्ड आणलो. मग इथं पहा, इथं पण 5x आहे, इथं पण 5x आहे. मग याच्या समोरचे सिम्बॉल बघायचं, याच्यासमोर प्लस आहे, याच्यासमोर प्लस आहे. सिम्बॉल जर प्लस प्लस असतील, मायनस मायनस असतील, सारखे असतील तर सबट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला. तर पहा मग सबट्रॅक्ट करूया आपण. मग मोठे इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन नंबर थर्ड आहे, कारण इथं 20 आहे, इथं -3 आहे. मग आपण मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन सबट्रॅक्शन करतो. छोटे इक्वेशन कोणतं आहे, 1 आहे. मग इथं लिहूया आपण सबट्रॅक्ट इक्वेशन, कोणतं इक्वेशन, फर्स्ट फ्रॉम कशामधून, थर्डमधून, फ्रॉम थर्डमधून. मग आपण थर्ड लिहूया पहिलं, 5x + 25y = 20. मग नंतर पहिलं लिहूया 5x + 2y = किती आहे, -3 आहे. मग आता सबट्रॅक्ट करते वेळेस काय होते, खालचे सिम्बॉल चेंज होतात. इथं प्लस आहे तर काय होते, मायनस होते, इथं प्लस आहे तर काय होते, मायनस होते, इथं मायनस आहे तर काय होते, प्लस होते मित्रांनो. मग आता पहा हे प्लस मायनस एलिमिनेट होतात. त्याच्यानंतर इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. मग प्लस मायनस काय, सबट्रॅक्शन. मग 25y मधून 2 गेलं तर किती होते, 23y होते मित्रांनो. मग आता इथं पहा, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, 20 आहे, इथं 3 आहे, म्हणजे इथं पण काय होते, 23 होते मित्रांनो. म्हणजेच y = काय होते, 23 / 23. म्हणजेच y = काय होते, 23 × 23. अशा प्रकारे आपला yची व्हॅल्यू किती आली, 1 भेटली मित्रांनो. yची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, 1 भेटली. आता आपण त्याच्यानंतर काय करूया, एक्सची व्हॅल्यू काढूया. मग सेम ॲज इट इज तसंच करायचं आपण. पुट y = 1 इज इन इक्वेशन, आपल्याला जे सोपं वाटतं त्याच्यामध्ये ठेवायचं. मग कोणतं इक्वेशन सोपं आहे याच्यामधलं, पहा इक्वेशन नंबर सेकंड सोपं आहे. मग इक्वेशन नंबर सेकंड लिहू आपण इथे, इक्वेशन नंबर सेकंड. मग सेकंड काय आहे पाहिली तुम्ही, x + 5y = किती आहे, 4 आहे. मग आता इथं पहा मित्रांनो, इथं yची व्हॅल्यू 1 ठेवू आपण. x + 5 × किती होते, 1 = 4. म्हणजे इथं काय होतं, x + 5 म्हणजे 5 होते, = काय होते, 4. म्हणजेच x हे +5 तिकडे जाऊन काय होते, -5 होते, हे -5. मग नंतर xची व्हॅल्यू काय मिळते, x = प्लस मायनस मायनस म्हणजे 1 येते, आणि मोठे नंबर 5 असल्यामुळं -1 येते. मग अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू किती भेटली, आपल्याला 1 भेटली. मग शेवटी तुम्ही काय लिहिणार, सोल्युशनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे x, y. एक्सची व्हॅल्यू किती आली, -1, आणि वायची व्हॅल्यू किती आहे, 1 आली. अशा प्रकारे तुम्हाला लास्टचं सोल्युशन असं लिहायचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही इथून स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता, आणि तुम्हाला हे सगळं सोल्युशन ह्याच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये करायचं आहे. जर हे लास्टची स्टेप जरी लिहित नसाल तुम्ही तर तुमचा हाफ मार्क कट होऊन जाईल मित्रांनो. चला तर आपण हे पुढचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया, कारण हे जे लेक्चर आहेत खूप मोठं होत आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे क्वेश्चन सॉल्व करूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट तुम्ही लिहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.